कृषि उत्पाद समर्थन मूल्य अधिनियम लागू करने के साथ ही विभिन्न मांगों को लेकर शेतकरी जागर मंच ने अकोला में एक दिवसीय धरना दिया है। इस दौरान केंद्र सरकार ने न्यूनतम मजदूरी अधिनियम लागू करने की मुख्य मांग की है और हरियाणा और पंजाब के किसान खनौरी बॉर्डर पर विरोध प्रदर्शन कर रहे हैं। इस आंदोलन को समर्थन देने के लिए किसान पुत्र अक्षय राउत ने अन्न का बहिष्कार किया। किसान पुत्र अक्षय राउत ने आंदोलन स्थल पर चरखा चलाकर लोगों का ध्यान आकर्षित किया। इस विरोध प्रदर्शन में किसानों ने आगे की गतिविधियों के लिए राशि भी एकत्र किया। शेतकरी जागर मंच ने काटेपुरना और वान परियोजनाओं में जल आरक्षण रद्द करने की मांग की है। साथ ही अकोला को कपास हब घोषित करने और सोयाबीन के लिए रेलवे रैक उपलब्ध कराए जाने की भी मांग की गई है। कांग्रेस विधायक साजिद खान पठान धरना स्थल पर मौजूद थे और उन्होंने भी किसानों के साथ होने का भरोसा दिलाया। आज अकोल्यामध्ये अन्नत्याग आंदोलन केलं जात आहे आणि हे खनोरी बॉर्डरवरती गेला 51 दिवसांपासून जगजीत सिंग डल्लेवाल हे अन्नत्याग करून आमरण उपोषणाला बसलेले आहेत। गेल्या 11 महिन्यांपासून सरकारने हरियाणा पंजाब बॉर्डरवरती असणारं खनोरी नावाच्या गावामध्ये रोडवरती या शेतकऱ्यांना दिल्लीकडे येण्यापासून थांबवलं होतं। 51 दिवस डल्लेवालांच्या उपोषणाला झाले आणि म्हणून आम्ही सुद्धा आमच्या शेतकरी बापाचा आवाज जर तुम्ही ऐकत नसाल तर आम्ही शेतकऱ्यांची सगळी पोरं हे रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही। आज एक दिवसाची तर अन्नत्याग केलं, उद्या पंजाबला खनोरी बॉर्डरवरती अकोला जिल्ह्यातली सगळी शेतकरी पुत्र जाणार आहेत आणि म्हणून सरकारला आमचं आव्हान आहे, आमचा हमी भावाचा कायदा करा। आमच्या सोयाबीनचा भाव, तुरीचा भाव, कापसाचा भाव सातत्याने जो पडत आहे तो हमी भावाचा कायदा नसल्यामुळे आहे। कारण की तुम्ही हमी भाव जाहीर करता पण त्यानुसार खरेदी करत नाही, बारदाना तुमच्याकडे नसते, अशी फोपट कारण देणारी तुम्ही लोक। आणि म्हणून सरकारला आमचं आव्हान आहे की आता एक दिवसीय अन्नत्याग आहे, उद्या अख्खा देश अन्नत्याग करून बसेल तेव्हा सरकारला मात्र या प्रश्नाचं उत्तर देता येणार नाही, पडो की सडो होईल। आणि म्हणून आज आम्ही जगजीत सिंग डल्लेवालांना पूर्ण समर्थन देतो। हमी भावाचा कायदा झाला पाहिजे यासाठी आम्ही त्या अन्नत्याग करायला बसलेलो आहोत।